स्टिलेट गँग्लियॉन ब्लॉक, तर हा स्टार शेपेड दिसतो म्हणून स्टिलेट म्हटलं आहे. तर हा फर्स्ट थोरासिक आणि इन्फिरियर सर्वायकल गँग्लियॉन मिळून बनतो. तो फ्युजन झाला आहे त्याच्यामुळे असा लांब लचक असतो. C6 C7च्या ट्युबरकलवर असतो तो. तर त्याच्यामुळे हा सर्व सर्वायकल आणि अप्पर थोरासिक सिम्पॅथेटिक चेनला सप्लाय करतो. तर थोरॅक्स, ॲक्झिलरी आणि अप्पर लिम्ब म्हणून याला म्हटलं आहे सर्वायको थोरॅसिक सिम्पॅथेटिक ब्लॉक. तर C6 C7 आपण हा चॅसिक नॅक ट्युबरकल C6 पाल्पेट करतो. C7 खालपर्यंत नाही देत, आपण वरून देतो की जेणेकरून खाली जाईल. खाली काय मग तो प्लुरा वगैरे येण्याची भीती आहे म्हणून. तर याची पोझिशन बघा, कॅरोटिड शीथ आणि ही काय त्यांची लॉंगस कोला आहे आणि ही अँटेरियर स्केलिन, काय मिडल स्केलिन कुठली स्केलिन मसल आहे. तर इथनं तुमचा हा येतो आहे नर्व रूट C6 C7 जे काही असेल तो. तर तुमचा C6 जो आहे त्याला 2 इक्वल ट्युबरकल आहे. C7ला फक्त एकच ट्युबरकल आहे. तर 2 ट्युबरकल असेल तर तो C6 पकडला जातो शीथ आणि या मसलच्या मधात. कॅरोटिड शीथ आणि पॅराव्हर्टिब्रल मसल लॉंगस कोला आहे C7च्या ट्युबरकलवर. तर आपण बघितलं ना, हा फ्युजन आहे. तर C6 C7 दोघांवर असतो तो. तर हा त्याचा ब्लाइंड अप्रोच आहे की पल्स पाल्पेट करायची, C6 पाल्पेट करायचा चॅसिक नेक ट्युबरकल, ट्रान्सवर्स ट्युबरकल, आणि व्हेसल्स इकडे खेचायचे, ट्रकिया तिकडे पुश करायचा आणि ब्लाइंडली तुम्ही हिट करून वर यायचं आणि मग तिथे काही ml द्यायचा. तर यांनी खूपच मोठा व्हॉल्यूम दिला आहे, 15 ते 20. तर USG गायडेड तुम्हाला एवढा नाही द्यावा लागत, 5 ml मध्ये होऊन जातं. USG गायडेड तुम्ही या साईडने येता, इथनं तुमच्या थायरॉइड वेसल्स, फ्रेनिक सगळं काही आहे, इसॉफेगस आहे म्हणून इकडनं नाही जायचं, इकडनं यायचं पाठनं आणि तिथे इंजेक्ट करायचं. तुम्हाला सेपरेशन दिसतं. हा तुमचा प्री व्हर्टिब्रल फेशिया आहे. इकडनं येणार इथे. हा तुमचा C6 C7 जे काही येतो रूट असेल, या व्हर्टिब्रल आर्टरीज आहे. तर C6ला जातो कारण की C7च्या खाली ना त्या या व्हर्टिब्रल आर्टरीज या फोरामेनमध्ये घुसतात, म्हणून आपण C6ला देतो त्यांच्यापासून दूर राहण्याकरता. मग तिथे काय काय आहे, पेनफुल काही सिंड्रोम असतील किंवा वस्क्युलर काही सिंड्रोम असतील तर हा सिम्पॅथेटिक्टमी करण्याकरता आहे. वस्क्युलर तिथे जर डायलेशन्स असतील, जसं रेनॉल्ड डिसीज आहे, स्क्लेरोडर्मा आहे, तिथे काही प्रॉब्लेम आहे, किंवा हर्पीस जोस्टर ऑप्थॅल्मिकस किंवा हर्पीस जोस्टर थोरॅसिक रिजनमध्ये झाला आहे. नंतर न्यूप्लाझम आहे, पोस्ट ट्रॉमॅटिक पेन आहे त्या एरियाचं काही. ब्लाइंड सक्सेसफुल नाही आहे, ब्लाइंड कोणी नाही देत, खूप रिस्की होऊन जातं, म्हणून USG गायडेडच देतात. सक्सेसफुल साईन तुमचं पेन चाललं जाईल, टेम्परेचर वाढेल, हॉर्नर्स सिंड्रोम होईल, पण हॉर्नर्स एवढं सक्सेस नाही दाखवत. तुमचं टेम्परेचर डायलेशनमुळे टेम्परेचर जाईल सिम्पॅथेटिक्टमीमुळे. नर्व इंजुरीज कॉमन आहेत, आपण बघितलं तिथं हॉर्नर सिंड्रोम होतो. लॅरेंजियल नर्व आहेत, फ्रेनिक नर्व आहे, ब्रॅकियल नर्व प्लेक्सस आहे, आर्टरीज आहेत, व्हर्टेब्रल, कॅरोटिड, सबक्लॅव्हियन, नंतर थायरॉइड आर्टरी आहे, नंतर इसॉफेगस जवळ आहे, लंग जवळ आहे, इप्युट्रल आणि सबॲरॅक्नॉइड स्पेस जवळ आहे, सगळ्यांच्या इंजुरी होऊ शकतात. तर फ्युजन ऑफ फर्स्ट अँड इन्फिरियर सर्वायकल गँग्लियॉन, सर्वायकोथोरॅसिक सिम्पॅथेटिक ब्लॉक.